तर नमस्कार मित्रांनो. गेले काही दिवसांमध्ये थोडा व्हिडिओमध्ये आपला गॅप पडला होता. त्याचं कारण म्हणजे आपल्या गोल्डीला जरा बरं नव्हतं. त्या दिवशी आम्ही डेकोरेशन सोडलं, त्या दिवशी तर चांगला होता, पण रात्री अचानक 10 वाजता त्याला त्रास व्हायला लागला. म्हणजे चालता वगैरे येत नव्हतं त्याला आणि खात पीत पण काय नव्हता. म्हणून मग पण रात्री काय डॉक्टरकडे पण नाही नेऊ शकत. म्हणून मग आम्ही दुसऱ्या दिवशी उठल्या उठल्या पहिले त्याला डॉक्टरकडे घेऊन गेलो. तर डॉक्टरांनी पहिलं त्याला चेक केलं आणि मग त्यांनी अशाच गोळ्या वगैरे दिल्या. काय नाही, प्रॉब्लेम नाही बोलले, होईल नीट. आणि मग गोळ्या वगैरे घेऊन आम्ही आलो घरी आणि मग औषधं वगैरे दिलेली त्याला. पण संध्याकाळी पण सेम तसं त्रास व्हायला लागला परत त्याला. म्हणून मग आम्ही परत डॉक्टरांना फोन केला, तर डॉक्टर नेमके बाहेर होते. ते बोलले की मी उद्या येईन. म्हणून मग त्यांनी व्हिडिओ कॉलवरती त्याला चेक केला आणि मग इंजेक्शन वगैरे दिली आम्हाला लिहून. मग आम्ही मेडिकलमधून घेऊन आलो आणि आम्ही घरीच दिली त्याला. तर तेवढ्यापुरतं त्याला बरं वाटलं आणि डॉक्टर पण बोललेले आजची रात्र काढा कशी तरी, उद्या मी येतोय रत्नागिरीत, तेव्हा मग परत एकदा चेक करू. आणि मग रात्र गेली आणि दुसऱ्या दिवशी परत उठून आम्ही दवाखान्यात घेऊन गेलो. तर डॉक्टरांनी मग प्रॉपर ट्रीटमेंट चालू केली आणि सगळ्यात आधी तर बोलले की त्याची सोनोग्राफी करायला लागेल, एक्सरे वगैरे काढायला लागेल. त्यासाठी त्याचे सगळे केस त्यांनी काढून टाकले आणि मग सोनोग्राफी एक्सरे वगैरे झाला आणि एक्सरे मध्ये दिसत होतं त्याच्या पोटामध्ये स्टोन होता. तर त्याच्यामुळे त्याची युरिन आतमध्ये अडकली होती, त्यामुळे त्याला त्रास होत होता आणि ग्लॅडर पण फुल झालेलं. तर त्यामुळे त्याला त्रास होत होता तो. मग त्यांनी कॅथेटर वगैरे लावून सगळी युरिन कॅथेटर वगैरे लावून सगळी युरिन वगैरे क्लिअर केली. ग्लॅडर वगैरे दाबून सगळी युरिन क्लिअर केली. तरी पण मग त्याला थोडं वाटलं बरं, युरिन सगळी बाहेर आली. तरी पण खातपीत काहीच नव्हता, म्हणून त्याला पूर्ण सलाईनवरच ठेवलेलं होतं. 4 दिवस पूर्ण सलाईनवर होता तो. नंतर मग त्याला घरी सोडलं आणि मग घरीच गोळ्या वगैरे दिलेल्या होत्या. आणि मग दुसऱ्या दिवशी परत त्याला घेऊन जायचं होतं आणि रात्री खातो का बघा बोलले ते काय. पण त्याने त्या दिवशी पण काय खाल्लं नाही. पाणी वगैरे काहीच नाही प्यायला. म्हणून मग त्याला आम्ही परत दुसऱ्या दिवशी घेऊन गेलो. तर परत सर्व डॉक्टरांनी बघितलं आणि मग नंतर त्या दिवशी पण पूर्ण सलाईन लावली आणि अशक्तपणा तर होताच दिला. आणि मग नंतर परत चेक वगैरे केलं आणि मग त्याला कॉन्स्टिपेशनचा पण त्रास होत होता. मग त्याचं पण त्यांनी औषधं वगैरे दिले नाही, इनिमा वगैरे दिलं नाही आणि मग घरी सोडलं नाही. मग थोडा थोडा तो डॉक्टर बोलले थोडा 1-2 दिवस जरा असाच राहील, कारण भूल वगैरे पण दिलेली होती, तर त्याचा पण थोडा इफेक्ट राहील बोलले. आणि मग नंतर हळूहळू तो रिकवर व्हायला लागला आणि मग आता तर एकदम चांगलाच झालाय. आता खायला प्यायला पण लागला एकदम व्यवस्थित. तर खरा प्रॉब्लेम हा डॉक्टर म्हणाले त्याच्या खाण्यामुळे झाला होता. त्याला आम्ही खाणं येता जाता त्याला खाणं घालत बसायचो आणि तो चपाती राईस मासे वगैरे यातलं काय खात नाही, त्याचं वेगळं कॅट फूड आहे ते आम्ही सारखं घालायचो आणि त्याच्यावर तो पाणी पण नाही प्यायचा. त्यामुळे तो आतमध्ये स्टोन तयार झाला आणि पावसाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये डॉक्टर म्हणाले की हा मेलला जास्त करून प्रॉब्लेम येतोच, हा डिहायड्रेट होतात, म्हणून त्याला पाणी जास्त द्यावं लागतं. तर नेमकं त्याच्या पोटात पाणी कमी जात होतं, त्यामुळेच तो आतमध्ये स्टोन तयार झाला आणि त्याला जास्त प्रॉब्लेम येत होता. आणि आता एकदम ओके आहे तो, आता खातोय पितोय चांगला. आणि डॉक्टर अजून एक म्हणाले की त्याला दिवसातून फक्त 2दाच खाणं घालायचं. आम्ही तर सारखे सारखे घालायचो खाणं आणि आठवड्यातून एकदा पूर्ण त्याला उपाशी ठेवायचं, असं त्यांच्या बॉडीसाठी चांगलं असतं. तर तुमच्याकडे पण कॅट वगैरे असतील तर तुम्ही असंच करा, जास्त खाणं वगैरे टाकायचं नाही त्यांना, 2दाच घालायचं दिवसातून. आणि बाकी आता ओके आहे तो. आता पुढे तर आम्ही त्याची नीट काळजी घेऊच. बाकी आणि पाणी पण जास्त प्यायला द्यायचं. ते प्यायले नाही तरी जबरदस्ती त्यांना पाणी पाजायचं, नाहीतर मेल हा प्रॉब्लेम येतोच. आणि हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, आम्हाला लगेच समजलं म्हणून ते झालं व्यवस्थित, नाहीतर भरपूर मोठा प्रॉब्लेम झाला असता. आणि गोल्डी कसा आमच्या घरातला एकदम सगळ्यांचा लाडका आहे, त्याच्यामुळे त्याला असं बरं नव्हतं म्हणून सगळेच जण टेन्शन मध्ये होते आणि त्याला बरं नव्हतं म्हणून मला पण व्हिडिओ बनवायची अजिबात काय इच्छा होत नव्हती. म्हणून मी व्हिडिओ काय एवढे टाकले नाही आणि बनवले नाही. आणि पण आता बरा आहे तो. आता जरा केस वगैरे त्याचे पूर्ण कट केलेले आहेत, त्याच्यामुळे थोडा तो वेगळाच दिसतोय. पण आता ते 2 महिन्यात येतील केस, आधी होते तसे. आणि मग बाकी आता आहे ओके तो. आणि आपली आता टेन्शन करायचं काय हे नाही, कारण आता एकदम ओके झालाय आणि आता आपले मग व्हिडिओ पण येतील आता रेग्युलर. बाकी भेटू मग आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत काळजी घ्या.